बाजूला अगदी विजयाचा शिल्पकार संघ आणि दुसऱ्या बाजूला विस्फोट संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चला गाड्या वॉच कोणाचा असेल तर घेऊन जा प्लीज. वॉच दिव्या एंटरप्राइजेस टीम वॉच कोणाचा आहे घेऊन जा प्लीज. गरज नसेल तर नक्कीच कमिटी जमा करून घेईल. चला प्लीज सामना लगेच सुरू करायचा आहे. चला वीरूला थोडंसं धावावं लागतंय. येस चला सामना सुरू करायला लगेच. सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मधील प्रदीप गाडेकर आणि दुसऱ्या बाजूला पण पाहिलं तर अभय. पहिल्या मॅच मध्ये कदाचित अभय बॅटिंग साठी आला नाही कारण पहिल्या मॅच मध्ये थोडासा पाठीमागे थांबला होता. या मॅच मध्ये आता अभयला खरं तर वरती बोलवलंय. वरती क्रमांकावरती बढती दिली प्रमोशन दिलंय. कदाचित आता सिनियर वरून असिस्टंट वरती गेलेला दिसतोय अभय कारण प्रमोशन मिळालं या मॅच मध्ये. काम चांगलं झालंय. कदाचित पाठीमागल्या मॅच मध्ये थोडासा थांबला शांत राहिला कारण कॉर्पोरेट मध्ये शांत राहिले की प्रमोशन मिळतं. तसं बिरवाडी गावाने केलेलं दिसतंय. पाठीमागल्या मॅच मध्ये थोडासा शांत राहिला अभय. या मॅच मध्ये लगेच प्रमोशन दिलं आणि ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. समोर चला रॉयल स्पोर्ट्सची एक बॅट हरवलेली आहे. जर नजर चुकीने कोणी नेली असेल तर द्या कारण तुम्ही असं नेणार नाही आम्हाला माहित आहात. नजर चुकीनेच नेऊ शकता. जर कोणी नजर चुकीने बॅट नेली असेल तर प्लीज शिरो संघाशी संपर्क साधा. बॅट ही आयोजकांनी सांभाळायची. तुमचे कपडे आयोजकांनी सांभाळायचे. तुमचा खेळ ही आयोजकांनी पाहायचा. सर्व काही गोष्टी खरं आपली जबाबदारी आहे. या गोष्टी आपल्याला खरंच सांभाळाव्या लागतील. वैयक्तिक तुझ्यासाठी नाही सर्वांसाठी कारण आपला अस्त्र आहे आपलं शस्त्र आहे. लढायचं आहे तर लढत असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सर्व काही गोष्टी आपल्याला स्वतःच्या गोष्टी स्वतःच्या जबाबदारीवरती सांभाळाव्या लागतील. या मॅच मध्ये आता शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला धामणी संघ वेळ करू नका प्लीज. कदाचित आज संपूर्ण संघ नाहीये धामणी संघाचा त्यामुळे आज खरं तर आज आघाडीचे बॅटर्स कदाचित नाही या संघामध्ये. आज पाहिलं गेलं तर बकासूर आहे तर कदाचित दुसरा खेळाडू कोण नाही या संघामध्ये. अजय म्हणजेच सूरज स्मृती चषकाचा बेस्ट बॅटर नाहीये म्हणजे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कल्पेश म्हणजे आघाडीचा बॅटर तुमचा नाहीये. लेफ्ट हँडेड बॅटर कल्पेश. आपण चांगला खेळ करताना कल्पेशला पाहिलं होतं. तो खरं तर नाही या संघामध्ये त्यामुळे निलेश वरती या संघाची आता संपूर्ण जबाबदारी असेल. कल्पेश आहे यस त्यामुळे जबाबदारी जी असेल ना ती सागरच्या खांद्यावरती असेल. या मॅच मध्ये जी जबाबदारी आहे ती संपूर्ण जबाबदारी आता सागरला घ्यावी लागेल कारण समोर आपण पाहिलं तर कल्पेश आलाय यस दिसतोय कल्पेश. आपण पाहिलं तर यस निलेश गोलंदाजी मार्क वरती धामणी एक्सप्रेस. पहिला बॉल हलक्या हाताने सन्मान दिलाय. खूप चांगला स्ट्रोक म्हणेल मी कारण बॉलवरती नजर ठेवली. बॉलवरती शेवटपर्यंत पाहिलं. त्यानंतर बॉलला सिंगल हाताने सॉफ्ट हँडेड स्ट्रोक खेळत असताना सिंगल मिळवली. स्वतःचं अकाउंट ओपन केलं. धाबांचं अकाउंट ओपन केलं आणि इथे अगदी पाहिलं गेलं तर हळूवार गतीने धावफलकाला आकार दिला गेला. एक धाव झाली. समोर अभय आहे हार्ड हिटर बॅटर. चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या पासून दूर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर लगाया जोर आया कडक फोर चौकार. पाच धाबा धावफलकावरती. पहिला बॉल सिंगल त्यानंतर 4-5 धाबा. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. अभयने सुरुवात केली. सुरुवात चांगली झाली. चांगली सुरुवात. 2 बॉल 5. अभयचं काम चांगलं राहिलंय. परफॉर्मन्स चांगला राहिलाय. अगदी स्टार्ट चांगला राहिलाय. बॉसने प्रमोशन दिले आणि प्रमोशन मिळाल्यानंतर खुश झालाय. कामही चांगलं केलंय. सुरुवातही चांगली केली आहे. इथे 5 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत या मॅच मध्ये. हो खोलात टाकलाय. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी पाहायला मिळेल का. नाही झाली. कदाचित त्या खेळाडूचं लक्ष स्ट्रायकर एंडला होतं त्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडला अगदी डोळ्याची पापणी लवतो तोपर्यंत चिकी सिंगल कंप्लीट केली गेली आहे. चिकी सिंगलच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती छोटासा बदल. 6 धाबा. आता पुन्हा एकदा प्रदीप गाडेकर स्ट्रायकर एंडला. निलेश गोलंदाजी माकवती. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हो आखूड टप्प्याचा बॉल. शॉर्ट आर्म पूल करत असताना बॉलला पाठवून दिलाय. हवा का झोका मिला मौका. लगाए बेहतरीन चौका. 4 धाबा.
तयार होता बॅटर, तयार होता, कारण माहिती होतं निलेश टप्प्याचा बॉलचा मारा मैदानाच्या आतमध्ये करू शकतोय आणि प्रदीप गाडेकरचं शॉट सिलेक्शन चांगलं राहिलंय. फुल टॉस पुन्हा एकदा लाईन से भटकेंगे तो मैदान के अंदर पडेंगे फटके आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. इथे 14 धाबा झालेत. खूप चांगली सुरुवात. शर्टाचं पहिलं बटन चुकलं ना बाकीच्या गोष्टी चुकतात. शर्टाचं पहिलं बटन योग्य लागलं ना बाकीच्या गोष्टी सर्व काही योग्य लागतात. तेच पाहायला मला 14 झालेत. पुन्हा एकदा बागपूटला गेले ढकलण्याचा प्रयत्न केला बॅटरने आणि ते मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचा आहे. फुटवर्क नव्हता. बागपूट वरती गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न केला, रूम बनवण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाने बॉल आतमध्ये आणलं. त्यानंतर जर पहिल्या षटकाची समाप्ती झाली, 1 षटकांचा खेळ समाप्त, टोटल 14. पहिल्या षटकाचा विचार केला, संपूर्ण षटकाचा आढावा घेतला तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली, प्रदीप गाडेकरने सॉफ्ट हँडेड खेळला. दुसऱ्या बॉलला अभयने अगदी पाहिलं गेलं तर लॉंग ऑफच्या दिशेला चौकार मारला, त्यानंतर सिंगल घेतली आणि त्यानंतर प्रदीप गाडेकरने 2 डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग, एक चौकार आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल डॉट बॉल. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 14 धाबा धावपल कबरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 5 रन केलं गेलं तर म्हणजेच कल्पेश गोलंदाजी मार्कवरती खूप चांगली गोलंदाजी ओळखला जातोय. टप्प्यासाठी टप्पा टाकण्यामध्ये तर हा खेळाडू माहिर आहे. खूप चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करत आलाय. सुरेश स्मृती चषकामध्ये प्रभावित केले, अनेकांची मनं जिंकलेत ॲज अ बॅटर आणि ॲज अ बॉलर कल्पेशच्या माध्यमातून आणि तो पाहायला मिळतो. मागल्या मॅच मध्ये करत नव्हता, या मॅच मध्ये पुन्हा एकदा उपस्थित झालाय. कारण या मॅच मध्ये त्याला माहिती होतं इम्पॅक्टफुल खेळ करायचा, इम्पॅक्टफुल गोलंदाजी करायची. मागल्या मॅच मध्ये निलेशने चांगला खेळ केला. पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता निलेश एकटा नाहीये, तर आता त्यांचे लढवय्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता निलेशला आता 7 मिळणार आहे या मॅच मध्ये, त्यामुळे आता जर पाहिलं गेलं तर खेळ कसा होतो हे सुद्धा पाहायचं. खोलात टाकलाय पुन्हा एकदा यॉर्कर बॉलचा वापर. इथे माहिती आहे गोलंदाजाला आपल्याला वाचायचं असेल, आपल्याला बचवायचं असेल तर आपल्याला एकच बॉल आपल्याकडे आहे, तो म्हणजेच यॉर्कर बॉल. आणि यॉर्कर बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. आपण मोबाईल मध्ये वाचायचं असेल तर पासवर्ड टाकतो, क्रिकेटमध्ये वाचायचं असेल तर तुम्हाला यॉर्कर टाकावे लागतात. तेच केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला बॉल. हो 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 लाऊड फील. इथे बॅटची कड घेतली गेली आहे, त्यानंतर बॅटर बाद झाला. एकदा मी अभयसाठी टाळा बोलेल. पंचांचा निर्णय यस आपण पाहूयात. इथे पाहिलं गेलं तर अभयसाठी कौतुक आहे. अभयसाठी एकदा टाळ्या नक्कीच व्हायला हव्यात, कारण पंचांचा निर्णयाची वाट सुद्धा पाहिली नाही. पंचांचा निर्णय येण्याची वाट नाही पाहिली. अगदी पहिल्यांदा पाऊल धरलं, त्यानंतर पंचांचा निर्णय आला. फलंदाज बाद आहे, त्यामुळे प्रामाणिकपणा महत्वाचा होता. प्रामाणिकपणा दाखवलाय, खिलाडूवृत्ती दाखवली आहे. खोटं खेळून जिंकण्यापेक्षा खरं खेळून हारला तरी चालेल, पण खेळाडूमध्ये खिलाडूवृत्ती आणि प्रामाणिकपणा पाहिजे. या खेळाडूने तो प्रामाणिकपणा दाखवला. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि टोटल धाबा आहे त्या म्हणजे 14 धाबा. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागील मॅचचा हिरो, मर्द मॅचचा मानकरी किशोर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. किशोर आता पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 14 धाबा धावफलकावरती आहेत. सागर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. समोरच्या बाजूला निलेश बॉलच्या खाली आहे, चूक करणार नाहीये. सेफ हँडेड कॅच. फलंदाज किशोर बॅक टू डग आउट.
नवीन बॅटर समाधान पाहायला मिळेल. या मॅच मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी, चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आपल्याला समाधान पाहायला मिळेल. पाठीमागील मॅच मध्ये आज ओपनर, या मॅच मध्ये चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी संघ अडचणीमध्ये सापडला. हो, सॉफ्ट हँडेड स्क्वेअरकेटचा चांगला स्ट्रोक, स्क्वेअरचा चांगला स्ट्रोक, पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक, तिथे थोडंसं फंबल आणि एक धाव, एखादा मिनिट धाव फलक. 15 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. प्रदीप 4 बॉल 9, समाधानचा विचार केला तर 1 बॉल 1 आणि कल्पेच्या गोलंदाजीचा विचार केला तर 2 धाबा खर्च करत असताना 1 गडी बाद केला 4 बॉल मध्ये. 5वा बॉल. पुढे श्रीवासिफ, मस्त अप्रतिम फटका गॅप मध्ये, पाठलाग चालू आहे. बॉल ने शर्यत जिंकली आहे. बॉल जाऊन पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो चौकार. तर 19 धाबा झालेत. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. एका बाजूने एकाकी झुंज चालू आहे प्रदीप गाडेकर साहेबांच्या माध्यमातून. 5 बॉल 13, शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी केली जाईल की स्ट्रायकर एंडला. बॅटर चिंतेत होता, खेळाडू चिंतेत होता, क्षेत्ररक्षक चिंतेत होता आणि पंचांचा 22चा इशारा. लाईक 22 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथे 20 धाबा, 2 षटकांचा खेळ समाप्त, 2 गडी बाद. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला समाधान, स्ट्रायकर एंडला प्रदीप आणि गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज विलास. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, टार्गेट सेट करणारे षटक, एक निर्णायक षटक, डेथवरचं षटक. पहिलाच बॉल, फटका फसलाय, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, पकडला गेलाय झेल, संपलाय फलंदाज. प्रदीप गाडेकरचा खेळ. प्रदीप गाडेकर बॅक टू डक आउट. पहिल्या बॉलवरती एक हुकमाचा एक्का बाद झाला प्रदीप गाडेकरच्या स्वरूपामध्ये. आता नवीन बॅटर आदेश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात. विलासनं पहिल्या बॉलवरती संघाला यश मिळवून दिलंय. आघाडीचा इन्फॉर्म बॅटर मैदानाच्या बाहेर पाठवलाय, आउट केले त्या बॅटरला. आता नवीन आदेशवरती आता या मॅचची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल केलाय, फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत, पाठलाग केलाय आणि पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण झालाय आणि फलंदाज आणखीन एक आदेश. बॅक टू डगआउट, 0 वरती बाद. नवीन बॅटर मनीष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. क्रमांक 6 वरती फलंदाजी साठी आपल्याला मनीष पाहायला मिळतोय.
पहिली विकेट मिळाली मैदानाच्या आतमध्ये, दुसरी विकेट मिळाली लगेच या षटकामध्ये ऑन हॅड्रिक. हॅट्रिक चान्स आहे या स्पर्धेमध्ये. पहिला निर्धाव षटक पाहिलं, हॅट्रिक चान्स, हॅट्रिक होईल का? खोलात टाकला यॉर्कर, हो फॉलो थ्रू मध्ये फेकी चांगली आहे. बॅकअप साठी खेळाडू आहेत. मी दाद देईल त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण विशेष कौतुक आहे दामनी टीमचं. काय क्षेत्ररक्षणाची रचना पहा, गोलंदाजाचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिलं ना तर अतिशय चांगलं पाहायला मिळालं. विलास विशेष कौतुक करेल, कारण त्याने फेकी केली, त्याला माहिती होतं यष्टीरक्षक बॅकअपसाठी नाही आहेत, पण त्यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर फाईन लेगला एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक लावला होता. त्यामुळे आपण जर पाहिलं तर तिथे संघासाठी बॅकअपच्या धावा वाचवल्या गेल्यात. आयुष्य असो अथवा क्रिकेट असो, बँक बॅलन्स, बॅकअप महत्वाचा ठरतो आणि या मॅच मध्ये बॅकअप खरं तर या महत्वाचा ठरला. अन्यथा 2 धावा तुम्हाला खर्च करावा लागल्या असता. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला, 22 झालेत. 3 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. समोर गोलंदाज विलास आहेत आणि बॅटिंगसाठी मनीष. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला अलंग द कार्पेट. पाठलाग मोठा आहे, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा, क्रिकेटचा टेक्स्ट बुक मधला हा एक टेक्निकली अप्रतिम मेरिटवरचा फटका, चौकार. धन्यवाद. 4 धाबा, 4 धाब्याने 26. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा पायात टाकला, हाई बॉल आपण ऑन साइडला फ्लिक केला, टायमिंग नाही आहे. सिंगल मिळाली आहे, सिंगल नंतर धावफलक 27. शेवटचा अंतिम बॉल. समोर धामणी संघ आणि धामणी संघाला तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागणार आहेत. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती बिरबाडी संघ काय करेल पाहायचं. आतापर्यंत आपण पाहिलं तर बिरबाडी संघाने बॅटिंग मध्ये जितकासा दमदम दाखवलेला नाही. प्रदीप गाडेकरने केलेली अप्रतिम बॅटिंग, त्यानंतर जर आपण पाहिलं तर खेळाडूंची साथ मिळालेली नाही. त्यानंतर मनीषने थोडासा या मॅच मध्ये चांगली थोडीशी बॅटिंग केली आहे. 7 धावा बनवल्या 3 बॉल मध्ये, पण बाकीच्या बॅट्समनला यश आलेलं नाही या धाव बनवण्यामध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला, निलेश बॉल पर्यंत पोहोचतात का? बॉल दूरवरती आहे, स्ट्रायकर एंडला फेकी आहे, इथे खराब क्षेत्ररक्षण झालंय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, 2 कंप्लीट झालेत. 3 होतील का पाहायचा, नाहीत होणार. 2 होतील आणि 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल. तो म्हणजे टोटल 29 बनवायचे आहेत. त्या म्हणजे टोटल टीम शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला 30 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला पुढील मॅच आणि किंवा पुढील ड्रॉ दोन्हीपैकी काहीतरी आपल्याला करावं लागेल. त्यामुळे प्लीज कैलास रागासाठी समीर बच्चा उर्फ ब्रँड आपली माहिती पोहोचवा प्लीज. काय करायचं आहे, लॉट्स आपण पाडूयात. नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम असेल ती म्हणजेच येस 12 खेळाडू आहेत. नाव अनाउन्स करा, 2 टीम कोण आहेत. येस चिठ्ठ्याची नावं काय आहेत ती आमच्यापर्यंत पोहोचवा. चिठ्ठ्यामध्ये काय नावं असतील आणि कोणत्या संघाला एंट्री मिळणार नाहीये क्वालिफायर मॅच साठी. एक चिठ्ठी असेल दिया एंटरप्राइजेस आणि एक संघ असेल विजयी संघ. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ पोहोचेल क्वालिफायर मॅच मध्ये आणि ज्या संघाची चिठ्ठी नाही निघणार त्या संघाची मॅच असेल ती म्हणजे धर्मवीर कसारा या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. येस चला चिठ्ठी निघेल तो डायरेक्ट क्वालिफायर मध्ये आणि ज्याची चिठ्ठी निघणार नाही तो धर्मवीर कसारा संघाच्या अगेन्स्ट, म्हणजे त्याला एक एक्स्ट्रा मॅच खेळावी लागेल. येस नशीब कोणाच्या बाजूने आपण पाहूयात. कोणता संघ कोणत्या संघाच्या अगेन्स्ट खेळणार, कोण क्वालिफायर मॅच मध्ये खेळणार आजच्या दिवसामध्ये पाहायचा. कैलास गागल आणि समीर बच्चा उर्फ ब्रँड. चला ब्रँड व्यासपीठावरती या प्लीज. येस चिठ्ठी निघेल तो संघ डायरेक्ट क्वालिफायर मॅच मध्ये खेळेल आजच्या दिवसामध्ये. एक संघ नशीबवान संघ कोण आहे पाहूयात. विजेता संघ आहे की दिया एंटरप्राइजेस. संघाचं नाव पाहूयात.
दिया एंटरप्राइजेस पोहोचलाय तो म्हणजे सध्या त्या पुराला तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. त्या पुराला बॉम्बे डाब्यावरती घेऊन जावं लागेल. 100 दिले. 100 मध्ये काम नाही होत. 100 मध्ये आज काय मिळत आहे भाऊयात. यस 100 दिलेत आहेत म्हणजेच नशिबाची साथ. मेहनतीने 100 जिंकले. तो खुश झालाय आणि अक्षरशः 100 मध्ये 150 टाकून धावलाय. आता तिघांमध्ये 30-30 रुपये वाटून घेतील. यस सामना सुरू करायचा प्लीज. चला सामना लगेच सुरू करा प्लीज विनंती आहे. इथे नवीन आता खेळाडू पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. बॅटर कल्पेश बाद झालाय पहिल्या बॉलवरती. आता नवीन बॅटर कोण पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अजय आहेत नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. अजयवरती जबाबदारी असली या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला निलेश आहेत. बकासूर आहे दुसऱ्या बाजूला. अजय आहेत सायकर एंडला. पहिल्या बॉलवरती कल्पेशची विकेट आली आहे. ललित या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. पहिलाच धक्का बसलाय टीम धामणी संघाला. हो व्हॉट अ शॉट. बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका देऊन जातोय समोरच्या संघाला. 440 व्होल्टचा झटका चौकार. नाही होत. वडापाव खरं तर बेसनामुळे होतो. इथे वडापाव झाला. या बॉलचा वडापाव केला बॅटरने. 4 धावा मिळाल्या दुसऱ्या बॉलवरती. पुन्हा एकदा समोर इनसाइड आउट. खेळाडूच्या डोक्यावरून लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक लॉंगॉन पर्यंत पोहोचला. अगदी 30 सर्कलचा क्षेत्ररक्षक पाहत राहिला बॉलकडे. त्यानंतर जर पाहिलं तर धाबा कंप्लीट केल्या गेल्या. सिंगल आणि सिंगल नंतर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉलचा विचार केला आतापर्यंत 5 झालेले आहेत या मॅच मध्ये. 15 बॉल आणि 25 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला धाबांचं रण मशीन आहे. धाबांचं हे मशीन आणि या मशीनच्या माध्यमातून धाबा किती बनवले जातील. बकासूर आहे स्ट्रायकर एंडला निलेश. पुन्हा एकदा फटका बसलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. थर्ड मॅनच्या दिशेला बॉल धावतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा येतो चौकार. धन्यवाद. इथे पाहिलं काही मिळतं ते सर्व काही कष्टाने मिळतं आणि इथे कष्टाने मिळत असताना बॅटिंग करणारी टीम धामणी संघ पाहायला मिळतो. या मॅच मध्ये जिंकणारा संघ खेळेल धर्मवीर कसारा. हो शरीरावरती बॉल टाकलाय. पायावरती बॉल टाकलाय. लाऊड अपील झाली आहे. थर्ड अंपायरच्या आता कक्षामध्ये हा डिसिजन पेंडिंग. क्लोज असेल हा निर्णय. आपण पाहूयात काय निर्णय होतोय. थर्ड अंपायर आहेत ज्ञानेश्वर सर चेक करतायत. धकधक होतीये कोणाची होते पाहूयात.
सगळ्यांच्या नजरा लागल्यात, सगळ्यांच्या नजरा लागल्यात. डिसिजन आहे नॉट आउट. सुरक्षित क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलाय, सुरक्षित क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलाय. प्रदीप गाडेकर साहेब अचंबित झालेत या निर्णयानंतर. त्यांनाही विश्वास बसत नाहीये. थर्ड अंपायर आहे, तुमचा 12th मॅन आहे, त्यामुळे सर्व काही गोष्टी आपण पारदर्शकपणे. त्याचबरोबर काय, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय विकास वेखंडे साहेब यांचंही शुभागमन झालं. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये. 13 बॉल 20 धाबा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आघाडीला आलेली सलामीची जोडी बाद झाली. कल्पेच्या माध्यमातून पहिला धक्का बसला, त्यानंतर अजयने एक चौकार मारला, निलेशने एक चौकार मारला. टोटल 10 झाले धावफलकावरती. फुटॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला, लॉंग ऑफ. अभय बॉलच्या पाठीमागे आहेत, कोणती चूक करणार नाहीयेत. बॉलला उचललंय, फेकल्याने तत्पूर्वी सिंगल मिळाली. सिंगल नंतर एक गडी बाद, 11 धावा धावफलकावरती 1 षटकांच्या समाप्तीनंतर. समीकरण 12 बॉल 19 ची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. येस, टीम आयडल घेऊ नका प्लीज, विनंती आहे. बिरवाडी संघ टीम आयडल्स घेऊ नका. टाइम रिस्ट्रिक्शन्स आहेत, टायमिंग टाइमर ऑन आहे, त्यामुळे प्लीज 12 बॉल 19 ची गरज. थोडीशी चर्चा चालू आहे, थोडंसं चर्चासत्र चालू आहे. कदाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन लवकर आहे, तर त्याची चर्चा चालू की क्रिकेटच्या मैदानामध्ये कोणती चर्चा चालू आहे हे माहित नाहीये, पण चर्चा झाली आहे. चर्चेमध्ये काय निष्पन्न झालंय इरादा काय सांगेल. 12 बॉल आणि बनवायचे आहेत अजूनही 19 धाबा. कारण जेव्हा चर्चा होते ना, तेव्हा चर्चेनंतर त्याचं एक्झिक्युशन महत्वाचं असतं. तुमचं प्लॅनिंग झालं ना, प्लॅनिंग नंतर तुमचं मॅनेजमेंट महत्वाचं असतं आणि मॅनेजमेंट नुसार तुमचं एक्झिक्युशन महत्वाचं असतं. आयुष्यामध्ये ना, आयुष्यामध्ये घड्याची किटकिट तुम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवते, पण आईची किटकिट आहे ना, आईची किटकिट तुम्हाला लाईफची मॅनेजमेंट शिकवते. आता या मॅच मध्ये मॅनेजमेंट महत्वाचं आहे. बॅटिंग मध्ये मॅनेजमेंट करावं लागेल आणि बॉलिंग मध्येही बॉलिंग करणाऱ्या टीमला चांगलं मॅनेजमेंट करावं लागेल. योग्य टप्प्यावरचं मॅनेजमेंट करावं लागेल, योग्य टप्प्यावरती बॉल डिलिव्हरी करावे लागतील. कारण समोर अजय सारखा एक कंबर कसून उभा असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 12 बॉल 19 ची गरज. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही मॅच चालू आणि कोकरंट व्ह्यूवर्स वाढलेले आहेत. कोकरंट व्ह्यूवर्स आता वाढत असताना या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळतात. 12 बॉल 19 ची गरज. समोर आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आहे अजय, नॉन स्ट्रायकरला बॅटर बकासूर आहे, निलेश. 2 बॉल 5. पहिला बॉल. हो लाजवाब फटका. इथे पाहिलं गेलं तर फटका आहे रुबाबदार, फटका आहे जबाबदार, लाजवाब स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला, आउटस्टँडिंग सिक्सर. अक्षरशः पाठीमागला पाय आहे ना, थोडासा बाहेर काढला, त्यानंतर रूम बनवला आणि त्यानंतर बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळला. फुल टॉस. क्षेत्ररक्षक अभय बॉलच्या खाली. फटक्यामध्ये दम नव्हता, त्यामुळे इथे पाहिलं तर उंची मिळाली कमी. फलंदाजाला मिळाली आता विकेटची हमी. फलंदाज अभय, फलंदाज आपण पाहतोय अजय. बॅक टू डग आउट. नवीन बॅटर, धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास. कदाचित भावाभावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. छोटा कोण आणि मोठा कोण आता पाहावं लागेल. निलेश छोटा की विलास छोटा. निलेश छोटा आणि विलास मोठा. आता छोट्याने खरं तर मोठी जबाबदारी घेतली, आता मोठ्याला छोटी जबाबदारी घ्यावी लागली या मॅच मध्ये. कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने कुटुंब सावरत असताना, कुटुंबाची जबाबदारी घेताना, त्या पद्धतीने क्रिकेटच्या खेळामध्ये आता या संघाच्या जबाबदारीची काळजी दोघांवरती आली. कुटुंब सावरत आले. आता या मॅच मध्ये संघाला सावरायचं आहे, धामणी संघाला सावरायचं आहे.
आणि अगदी पाहिलं तर ही बाईंची जोडी पाहिजे ना अशा आतमध्ये बॅटिंगसाठी. विलास सहजासहजी विलासला तर ॲज अ बॉलर म्हणून ओळखलं जायचं, पण कदाचित बॅटिंग मध्ये संधी मिळाली तर बॅटर म्हणून आता कसा आहे तोही पाहायचा. 17 बनवलेले आहेत, 10 मध्ये 13ची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफूटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न केला बॅटरने. येस, ऑन फील्ड अंपायरसाठी थर्ड अंपायर आउट फील्ड अंपायरने स्वतः डिसिजन घेतलाय. चेक करतायत, पाहूयात निर्णय काय येतोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये चेक केलं जाईल. ज्ञानेश्वर सर आहेत, नक्की चेक करतायत. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आहे वाईट साठी. येस, इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे, त्यामुळे आबांतरची धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली होती म्हणजेच टोटल. फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट, काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, 2 झालेत. अक्षरशः चित्याच्या चपाईने हरणाच्या बेगाने 2 धाबा कंप्लीट करत असताना भागीदारी 1 करे तो साझीदारी, 2 करे तो भागीदारी बनवली गेली आहे. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केलाय. 9 बॉल आणि 10 धाबांची गरज. 20 झालेत, 2 गडी बाद. ऑन साइडला गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, शेवटच्या क्षणी बॉल आतमध्ये ढकललाय, पण बाहेरून कदाचित ढकललाय, त्यामुळे इथे पंचांचा इशारा येतोय. 4 धावा आणि 4 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 24. धन्यवाद. या कोर्टात नाही, या क्रिकेटच्या कोर्टामध्ये ना वकील लागतो, फक्त पंचांचा निर्णय अंतिम मानला जातो. इथे कमी गतीने बॉल टाकलाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट बॉल नंतर आता 7 बॉल आणि अजूनही पाहिलं तर 6 धाबांची गरज आहे. विलास प्रयत्न करतोय, विलास लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय, बिगिट करण्याचा प्रयत्न करतोय. हो समोरच्या बाजूला इन टू दी आर्क, बॉल आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. दुसऱ्या बाजूला टीम असेल, ती म्हणजे धर्मवीर कसारा टीम. कॅप्टन या, टॉस करूयात आणि इथे टॉस केला जाईल. आपण समीर वेखंडे आणि कैलास घागर या दोन्ही विकास